मी आता घोडेस्वार सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं की बा आम्ही जे आता मी इथं या तयारीने आहोत की महाडच्या संपूर्ण क्रांती पर्वाला, आम्ही याला क्रांती पर्व म्हणतो, या क्रांती पर्वाला आम्हाला महाराष्ट्रात पुढे न्यायचं आहे. तर आम्ही जरी दलाचे कमिटेड लोक असलो तरी आम्हाला तेवढा एखाद्या चळवळीला पुढे नेण्याकरता अनुभव नाहीये. ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि काही टेक्निक आपण डेव्हलप करूया जेणेकरून आम्ही साधे सुधे लोक हा कार्यक्रम पुढे नेण्यामध्ये यशस्वी होऊ. जेव्हा आपल्या सर्वांना जय भीम आणि 26 जानेवारी 2026च्या मंगलकामना. काय 26 जानेवारी 2026? प्रजासत्ताक दिवस आहे ना. त्या निमित्ताने का अभिनंदन करावं तुमचं? का तुम्हाला मंगल कामना द्यायला? कारण 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि ते संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं. म्हणून आमच्या बाबासाहेबांनी जे संविधान दिलं या देशाला आणि ते लागू झालं म्हणून आम्हाला तुम्ही शुभेच्छा द्याल आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यानिमित्त कारण लोकांचा राज्य आला. बरं, त्या विषयात मी जास्त जाणार नाही, फक्त एवढं सांगतो त्या संबंधात मी तुमचं अभिनंदन करतो. जर उद्देशिका काळजीपूर्वक वाचली तर उद्देशिका असं म्हणते की आम्ही भारताचे लोक, बरोबर आहे, आमच्या संविधान सभेत, बाकीचं सोडून द्या, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या रोजी हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. मग संविधानाचे निर्माता कोण? कुठे? उद्देशिका काय म्हणते? आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत, काय म्हणते? आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अधिकृत आणि अंगीकृत करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. मग संविधानाचे निर्माता कोण? बरोबर आहे. असं संविधान म्हणतात, संविधानाची उद्देशिका म्हणते, बरोबर आहे. काय शब्द वापरलेले आहेत तिथे? का असं का लिहिलं बाबासाहेबांनी? असं का लिहिलं? समानता स्थापित करायची होती त्यांना. कोणाला? बाबासाहेबांना सगळं समाजामध्ये, म्हणून आम्ही भारतातले लोक एक समान. ते तर वर आलेलं आहे ना, नाही का? समानता, स्वतंत्रता, बंधुता, हे शेवटच्या वाक्याची गरज काय होती? असं लिहायची गरज काय होती? उद्देशिकात आपल्याला पाठ आहे ना, का होती अशी गरज? काही तर बोलून लिहिलं, काही लोकांनी असेल, समितीने लिहिलं असेल, पण हे भारताचे लोक त्यांच्यासाठी हे संविधान समर्पित करत आहे. मी तिकडे दूर जाणार नाही, मी फक्त एवढं सांगू इच्छितो की कदाचित बाबासाहेबांना असं वाटलं असेल की हे संविधान नेते, राजकीय पक्ष कदाचित सुरक्षित ठेवतील याची काही गॅरंटी नाही. जर लोकांना सांगितलं की तुमची निर्मिती आहे, तुम्ही निर्माण केलेले आहे, मग याच्या संरक्षणात जबाबदारी कोणाची? नेत्यांची? पक्षांची? कोणाची? कधी कळलं का आपल्याला की या संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे? आणि तिथे लिहिलेलं आहे, मी नाही सांगत माझ्या मनाचं काही. ही झाली एक बाब. आणि मग या संविधानाने
अभिप्रेत केलेला जो वरचं सगळं मधलं जे सोडलं तो भारत आहे, नाही का? नवीन भारत घडवायचा आहे ना. काय मग नवीन भारत घडवा, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, नाही का? घडवण्याचा. आणि बाकी मग सगळे आहे संकल्पपूर्वक निर्धार करून. कोणाचा संकल्प हा? कोणाचा संकल्प म्हणजे कोणाचा? म्हणजे कोणाचा? आमचा ना, आमचा ना. मग असं वाचता येईल का आपल्याला ते संविधान? कारण बाबासाहेबांनी सांगितलं की तुमचं संविधान आहे, संरक्षण तुम्ही करा, घडवा तुम्ही, नसल घडवा तर भोगा तुम्ही, नसल घडवा तर भोगा तुम्ही. तर म्हणून अभिनंदन एवढ्याच करतात की सगळी विपरीत परिस्थितीत असतानाही 77 वर्ष संविधान जिवंत आहे. कोणी ठेवलं? लोकांनी ठेवलं. म्हणून तुमचं अभिनंदन करा की करू नये? हा, सगळी विपरीत परिस्थिती आहे सुरुवातीपासून, तरीही तुमचं अभिनंदन, नाही का? म्हणून मी 26 जानेवारीच्या निमित्ताने तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. प्रशिक्षणाच्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही सगळ्यांनी गायकवाडांनी आपल्याला जे काही सांगितलं त्यातून तुम्हाला जेवढं काही आज आता या घडीला तुम्ही जेवढं काही रिटेन केलं, जेवढं काही तुम्ही ठेवलं आपल्याजवळ, त्याच्यापैकी थोडंसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला काय कळलं. तुमच्यापैकी कोणालाही प्रश्न पडला नाही का? एखादा जसं आपल्या यांना पडला प्रश्न नाही पडला. तुम्ही लोकांना सांगायला जाल आणि लोकांना प्रश्न पडले तर काय करणार? प्रश्न विचारले तर काय करणार? समजा मला प्रश्न पडला आहे, मी समजा प्रतीकला प्रश्न विचारला किंवा या ठिकाणी लिहिलेला आहे की हा संघर्ष केवळ पाण्याच्या स्पर्शासाठी नाही, हा संघर्ष मूलभूत हक्काच्या प्रस्थापनेसाठी आहे. कशासाठी आहे? आणि मग एखाद्याने विचारलं की कुठे आहे ते मूलभूत हक्क, कुठे आहे ते मूलभूत हक्क? विचारलं काय करणार? पहा, इथून जे काही तुम्हाला मिळालं ते जसंच तसं सांगणं हा एक भाग झाला, नाही का? का सांगू इच्छितो आपण? म्हणजे आता ही प्रक्रिया पहा कशी आहे. इथून आपल्याला एवढी माहिती मिळाली. पहिल्यांदा असं सांगा की ही जी मिळालेली माहिती पर्याप्त आहे काय? कारण प्रदीपने राखून ठेवलेलं आहे ना, सगळंच तर काही सांगितलं नाही. प्रदीपने म्हटलं नंतर सांगेन बाकीचं उरलेलं. समजा प्रदीपने नाही सांगितलं तर काय करणार? जर आपल्याला लोकांपर्यंत जायचं असेल तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की आपण सगळे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. सांगितलं तेवढं पर्याप्त नाही, पर्याप्त नसतं. सांगणाराही सर्वज्ञ नसतो, त्यालाही सगळं माहीत आहे असं काही नसतं. आणि त्यामुळे मग प्रत्येकाला, आपल्यापैकी प्रत्येकाला या विषयासंबंधात जो विषय मांडायचा आहे, आपल्याला कोणता विषय मांडायचा, आपली प्राथमिकता या वर्षात काय आहे? आपली प्राथमिकता आहे महाडचा सत्याग्रह म्हणून आपण त्याच्या आधी परिषद आणि सत्याग्रह मिळून हे दोन्ही आपण कंबाईन करतो. ही जर या वर्षीची आपली प्राथमिकता असेल आणि आपल्यावर जर दायित्व सोपवलं जात असेल की आपण या सत्याग्रहाची ही सगळी पार्श्वभूमिका माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, तर फक्त सांगितलेलं ऐकून आपल्याला पर्याप्त माहिती होईल काय? होईल काय? मग काय करावं लागेल आपल्याला? ज्या सोर्सेसने, ज्या स्रोतांनी आपल्याला अधिकतम माहिती मिळेल ती आपल्याला मिळवावी लागेल. म्हणजे पहिल्यांदा सांगणारा अधिकतम माहिती मिळवणं पाहिजे.
सांगणाऱ्याने काय करावं लागेल, अधिकतम माहिती मिळवावी लागेल. सोर्सेस आहेत, पुस्तकं आहेत आपल्याकडे, वाचन आहे, सगळं आहे. आणि वाचल्यानंतर जर तुम्हाला काही गोष्टी कळल्या नाही, काही गोष्टी समजल्या नाही, काही गोष्टीची चर्चा कराव्याशी वाटते, काही गोष्टी विचाराव्याशा वाटतात, तर मग वारंवार भेटलं पाहिजे की नाही, चर्चा झाल्या पाहिजेत की नाही. कारण वाचल्यानंतर कळेलच काही आवश्यक नाही. त्यामुळे या वारंवार चर्चा होत राहतील. बरोबर आहे. तयारी करायची असेल तर मी या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की आपण हे लोकांना का सांगू इच्छितो, का सांगावं लोकांना. कारण त्याला तर 100 वर्ष झाली ना. आज या सगळ्या गोष्टी लोकांना सांगायची गरज काय. हा प्रश्न का नाही येत तुम्हाला. काय गरज आहे. समजा एखाद्याने विचारलं तर लोकशाही लोकांच्या ध्यानात वेळोवेळी राहावं म्हणून. बर, आणखीन काही. कारण या प्रश्नाचं उत्तर असेल तर पुढची प्रक्रिया, नाही तर आपण काय इतिहास सांगतो. आता जो नवीन पिढी नवीन समाज आहे ना, त्यांना म्हणजे याची माहितीच नाहीये. बरोबर. फक्त पण का ते माहिती व्हावी, मोबाईल, इंटरनेट याच्यापुरतीच मर्यादित आहे. का माहिती व्हावी त्यांना, का मग व्हावी. त्यांना पण समजलं पाहिजे ना. पुढचा येणारा जो आपला म्हणजे काळ आहे त्याच्यात त्यांच्यावर गुलामगिरी नाही लादली गेली पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं की 50 वर्ष गेल्यानंतर पुन्हा अशीच समाज व्यवस्था येणार आहे. एका कार्यक्रमात तुम्हीच बोलले होते सर. तर तसा समाज पुन्हा नाही घडला पाहिजे. त्याच्यासाठी आता ही आपली नवीन पिढी आहे किंवा आपण आहोत त्याला ही सर्व माहिती मिळाली पाहिजे. आणखीन काही. या संविधानाची ज्योत म्हणजे अशी एक किंमत राहिली. हा या संविधान जे दिले आहे या हा. संविधानाची हा. माणसाच्या उत्क्रांतीसाठी हा संविधान आहे भारतातील लोकांसाठी. हा. आणि याची जी ज्योत आहे ही सतत तेवत राहावं. बरोबर. लोकांच्या मनामनात लागली पाहिजे याच्यासाठी. बोला, प्रत्येकाने आज विचारेल तुम्हाला प्रश्न ना. आमचे जे मूलभूत अधिकार आहेत सध्या ते आमच्यापासून दूर ठेवत होत आहेत सर. म्हणजे आमचे मूलभूत अधिकार आमच्यापासून डिस्काउंट घेण्यात येतात. मूलभूत जे अधिकार आहेत त्यापासून आम्हाला दूर करण्यात येतात. त्यामुळे पुन्हा आम्हाला आमचे मूलभूत अधिकार माहीत व्हायला पाहिजे, त्याकरिता सांगितलं पाहिजे. आणखीन काही. बोला ना. हा प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला लोक. का सांगता तुम्ही आम्हाला हे, का ऐकावं आम्ही तुमचं हे सगळं 100 वर्षापूर्वीच. बाबासाहेब बोलतात जो आपला इतिहास विसरतो आपण इतिहास कळू शकत नाही. इतिहास माहिती असणं गरजेचं. याने त्या पोराचं समाधान होईल. बाबासाहेब म्हणतात मी म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि बाबासाहेबांनी म्हटलं नसतं हे वाक्य तर मग सांगितलं नसतं का तुम्ही हे सगळा इतिहास का सांगावा. त्या मुलाला किंवा त्याला पण आपलं आयुष्य घडवायचं आहे ना सर. प्रश्न माझा असा आहे तुम्हाला, हा या प्रश्न विचारण्याच्या पाठीमागे सांगायचं आहे तर त्याला पण सामोर वाढायचं आहे ना. प्रश्न विचारण्याच्या पाठीमागे भूमिका अशी आहे की महिन्यातून 1-2दा तुम्ही संविधान चौकात निदर्शनं आंदोलनं करता ना की नाही करत. याचा अर्थ या समाजाचे प्रश्न संपलेत का, सुटले का, संघर्ष सुरू आहे की नाही. संघर्ष सुरू आहे की नाही. जर संघर्ष सुरू असेल आणि येणाऱ्या काळातही संघर्ष कायम राहणार. परिस्थिती बदलली, काळ बदलला, 100 वर्षाचा काळ बदलला. परंतु 1927 साली डॉक्टर आंबेडकरांनी ज्या मूलभूत हक्काचा विचार केलेला होता ते संविधानात आहेत की नाही. आहेत ना. मग मिळालेत की नाही आम्हाला. आतापर्यंत तर आहेत सर, पण मिळालेत का हा प्रश्न आहे मला.
भारताचं संविधान म्हणतं, बाबासाहेबांनी जेव्हा मानवाधिकाराचा जाहीरनामा 1927 साली त्या परिषदेमध्ये मांडला आणि ठराव पारित करून घेतला, ते असं म्हणतात की हे हक्क जन्मसिद्ध हक्क आहेत. मूलभूत हक्क जे आहे हे जन्मसिद्ध हक्क आहेत. जगात कुठेही माणूस जन्माला येऊ त्याला हे हक्क जन्मापासूनच प्राप्त असतात. या हक्काच्या पाठीमागची भूमिका काय आहे की ते हक्क जन्मापासूनच प्राप्त असतात. मग हिरावून कोण घेतं, नाकारतं कोण? नाकारतं आम्हाला नव्हते ना, म्हणून बाबासाहेबांनी हक्काचा विचार केला ना. कोणी हिसकावले होते ते हक्क, आमचे जन्मसिद्ध हक्क? बनवले म्हणजे व्यवस्थेने. मग ती राज्य व्यवस्था असेल, ती समाज व्यवस्था असेल, ती अर्थव्यवस्था असेल, ती धर्म व्यवस्था असेल, या व्यवस्था या मूलभूत हक्क हिरावून घेतात. मूलभूत हक्क काय करतात? हिरावून घेतात. आणि मग ते प्रस्थापित करण्याकरता संघर्ष करावा लागतो. ते प्रस्थापित करण्याकरता संघर्ष करावा लागतो. त्याला क्रांती म्हणा किंवा त्याला बाबासाहेबांनी जी काही केलं, जसं प्रदीपनी शब्द वापरला, त्याला आम्ही उत्क्रांती म्हणतो, नाही का? इथून आपण आलो संविधानापर्यंत. संविधानात त्याचा उल्लेख आहे की नाही आहे? परंतु संविधानात जो उल्लेख आहे त्याला म्हणतात की संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्कांची हमी दिलेली आहे. हक्क दिले असं नाही म्हणत कोणी, हमी दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे आणि संरक्षणाची तरतूद केलेली आहे, हमी दिलेली आहे. संरक्षित करण्याचं दायित्व कोणाचं? हक्क आम्हाला प्राप्त व्हावं त्याचं दायित्व कोणाचं? आता आपण कबूल केलेलं आहे. माझा प्रश्न या ठिकाणी येतो आहे की जर ही महाडची क्रांती लोकांपर्यंत समजली तर संविधानात प्रस्थापित, संविधानात हमी दिलेले हक्क आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि ते मिळण्यासाठी लोकांना संघर्षाला प्रवृत्त करू शकतो. म्हणून हा इतिहास जाणून घ्यायचा आहे आम्हाला. हा इतिहास का जाणून घ्यावा? हा क्रांतीचा इतिहास असेल, उत्क्रांतीचा इतिहास असेल. आजही 77 वर्षानंतरही हे मूलभूत हक्क आम्हाला प्राप्त झाले नाहीत, म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष करतो आहोत. हा संघर्ष जिवंत राहावयाचा असेल तर त्याच्याकरता 1927 आम्हाला समजून घ्यावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, कारण तो आमचा आधार आहे. जेव्हा आम्ही लोकांना काही सांगतो, आता मी प्रशिक्षणाविषयी थोडंसं तुमच्याशी बोलतोय, तेव्हा एक प्रक्रिया असते त्याची. जे सांगणार आहे मी ते पहिल्यांदा कोणीतरी ऐकलं पाहिजे. ज्यांना सांगतोय त्यांनी ऐकलं पाहिजे, बरोबर आहे? सगळेच ऐकतात का? सगळेच ऐकतात का? सगळेच ऐकतात का? तुम्ही ज्यांना सांगायला जाल त्याने ऐकलं पाहिजे की नाही? मग त्याने ऐकलं पाहिजे. की तुम्ही रिक्वेस्ट केल्यावर तो ऐकेल काही, मग त्याने ऐकावं असं मला सांगता आलं पाहिजे की नाही? असं मला सांगता आलं पाहिजे की नाही? प्रशिक्षण याच्याकरता असतं की आपल्याला त्याला दोष देत आहेत. ते वेगवेगळ्या प्रश्नांचे दोष देतात. मी तर सांगतो, कोणी ऐकत नाही, ते मी काय करू? याने सुटका होईल का आपली? मग याने सुटका होईल का? याने सुटका होत नाही. कारण जर तो ऐकत नसेल तर हा ऐकणाऱ्याचा दोष मानला जात नाही, हा सांगणाऱ्याचा दोष. तुला सांगता येत नाही तर त्याने काय? मग तुम्हाला जर तो या पद्धतीने ऐकत नसेल तर सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. त्याला समजेल अशा पद्धतीने जर त्याला सांगायचं असेल
तर तुम्हाला ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. प्रदीपने चित्र का वापरलं, का वापरलं? ही एक पद्धती आहे नाही का? ही एक पद्धती आहे. हा एक साधन आहे. चित्र दाखवलं, अरे कशाचं आहे म्हणजे त्याची उत्सुकता वाढेल की नाही तर सांगितलं असतं की तिथे एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे. जे पहिली बाब अशी की जे मी सांगतो आहे ते ज्यांना सांगतोय त्यांनी ऐकावं, याच्यासाठी त्याची तयारी आणि माझी तयारी पाहिजे. बरोबर आहे? याला म्हणतात कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य. सगळ्यांनाच अवगत होत नाही, परंतु जर शिकलो तर अवगत करता येते. कौशल्य कोणतंही असो, ते शिकलं तर अवगत करता येते. दुसरी गोष्ट अशी की जे मी सांगतो त्याने ऐकलं, पण त्याला समजलंही पाहिजे. त्याला समजलंही पाहिजे. नाहीतर भाषण फार चांगलं होतं, काय समजलं माहित नाही भाऊ काय बोलत होते. असं कधी अनुभव आलेला आहे का तुम्हाला? हा, खूप आवडते भाषण, परंतु कोणी विचारलं की काय सांगितलं, फार कठीण भाषा होती, ते शब्द इतके साहित्यिक होते किंवा असं काहीतरी होतं. असं होत असेल की नाही, आपल्या जीवनात होते की नाही? हा? होते ना असं. हा, भाषण फार आवडते, पण थोड्या वेळाने विचारलं की काय फार कठीण होत, ते काही पोचलं नाही, वरून गेलं सगळं. ऐकायला फार चांगलं होतं पण ऐकून गेलं. काय होईल असं? मग याला काय उपाय? त्याला समजलं पाहिजे. याला उपाय काय? हा, आता उदाहरण म्हणून सांगू आपण. तुम्ही या क्षेत्रामध्ये वावरलेले लोक आहात. प्रदीप बरोबर तुम्ही अनेक वर्षापासून काम करतात. प्रदीपची भाषा तुम्हाला अवगत आहे. प्रदीप काय बोलतात ते तुम्हाला सहज समजून येतं. परंतु कदाचित तुम्ही ज्यांच्याशी बोलणार आहात ते पहिल्यांदा अशा विचारात बसलेले असतील. बरोबर आहे? हा, आता तुम्हाला जी भाषा समजते ती भाषा त्यांनाही समजेल काही आवश्यक आहे का? आवश्यक आहे का? म्हणून मग इथून उचलून तिथे रिपीट केलं पोपटासारखं तर त्यांना समजेलच याची गॅरंटी कोण देईल? त्यांना समजेलच याची गॅरंटी कोण देईल? आहे का काही गॅरंटी? मग काय करायचं? हे सगळं प्रशिक्षण आहे. मग काय करायचं? मग त्यांना ज्या भाषेत समजेल, म्हणजे एखादी छोटासा पटनाट्य किंवा असं एखादं म्हणजे याच्यातून तरी म्हणजे त्यांना समजणाऱ्या भाषेत, म्हणजे ज्या याच्यात समजतील त्यांची वृत्ती पाहूनच आपल्याला त्यांना चालावं लागेल. लक्षात आलं का? काय आहे म्हणजे मी ज्यांच्याशी बोलतो आहे त्यांचं शिक्षण, त्यांची सामाजिक स्थिती, त्यांची लेव्हल, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांना समजेल असं बोलण्याची जबाबदारी कोणाची? बोलणाऱ्याची जबाबदारी ती आहे ना. मी तेवढं डोकं फोडून सांगतो पण त्याला काही कळत नाही, मी काय करू? आमच्या शाळेत हेच होतं. तो शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, प्रोफेसर असेल, तो सांगतो मैंने अपना सब्जेक्ट पढ़ा दिया, उसने नहीं पढ़ा, पास नहीं हो तो मेरी क्या जिम्मेदारी? तिथे चालत आहे. तर मग तुम्ही माझा विषय सांगितला, समोरचा माणूस दगड आहे, त्याला कळत नाही, मी काय करू? प्रशिक्षणात असं चालेल का? आंदोलन असं चालेल का? मग मी ज्यांच्याशी बोलतो, संवाद साधतोय, तो कोण आहे, त्याची लेव्हल काय आहे, त्याला कोणती भाषा कळते, याचा विचार करावा लागेल की, आणि त्याला कळते त्या भाषेत सांगावं लागेल की नाही. म्हणजे मग लोकांना सांगताना दुसरी स्टेप काय आहे की त्याला कळेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे. कळल्यानंतर त्याने ते स्वीकारलं, कशाच्या आधारावर तपासणार आपण? तुम्हाला समजलं, परंतु त्याने ते स्वीकारलं पाहिजे ना. ही प्रक्रिया आहे. आपण पहिल्यांदा काय पाहिलं आपण? पहिला विषय, पहिले कुठून सुरुवात केली आपण?
स्वीकारलं. हा? स्वतःपासून प्रशिक्षणापासून आपलं तर वाचावंच लागेल आता. ठीक आहे. म्हणजे तो ऐकायला तयार झाला पाहिजे, त्याने ऐकलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. तुम्ही जे बोलता ते पटते, समजलं मला, परंतु मी ते स्वीकारत नाही. पुढे काय? तर त्याने स्वीकारावं. ही जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी सांगायची. त्याने त्याला विचारावं लागेल ना की तुला का स्वीकारत नाही, तुझी काय अडचण आहे, तुझे काय प्रश्न आहेत. म्हणजे याला तिसरी स्टेप म्हणतो आपण. त्याने स्वीकारलं पाहिजे आणि स्वीकारल्यानंतर चौथी स्टेप येते की त्याने कृती केली पाहिजे. तो आंदोलनात आला पाहिजे की नाही. आपण शेवटी कशा करता हे सगळं करतो आहोत. त्याने आंदोलनात यावं, या परिवर्तनाच्या संघर्षाच्या प्रक्रियेचा भाग व्हावा. याच्याकरता आपण हे सगळं सांगतो आहोत ना. याच्याकरता हे आपण सगळं सांगतो आहोत. म्हणजे मग त्याने ऐकलं पाहिजे, त्याने समजून घेतलं पाहिजे, त्याने स्वीकारलं पाहिजे आणि त्याने तशी कृती केली पाहिजे. बरोबर आहे. ही सगळी जबाबदारी कोणावर आहे? सांगण्यावर. फक्त सांगणं माझी जबाबदारी आहे. वाचलं तुम्हाला खूप ज्ञान आहे, परंतु तुम्ही तिथे थांबलात की सांगणं माझं काम आहे, पुढचं मला काही घेणं देणं नाही आहे. होईल का? हा, मग कसं, किती तयारी करावी लागेल आपल्याला? फक्त वाचून होईल? किती तयारी करावी लागेल? मग इथे आपण थोडस आता बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांनी जे वाक्य म्हटलं ते आपण पाहूया. एज्युकेट, एज्युकेट अँड ऑर्गनाइज. मग तिथे एज्युकेशनचा काय अर्थ आहे? शाळा कॉलेजमधलं शिक्षण. आज आपला आरोप असतो की शाळा कॉलेजमध्ये शिकलेल्या कोणत्याच संघर्षात दिसत नाही. मग तिथे एज्युकेट हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे? आहे ना बाबासाहेबांचं वाक्य. आपण सगळ्या भाषणामध्ये मोठ्या मोठ्या आवर्जून सांगतो की बाबासाहेबांनी म्हटलं एज्युकेट ऑर्गनाइज. आम्ही शिकलो पण संघर्ष करत नाही, असंही त्याच्या पुढची स्टेप म्हणतात लोक. म्हणतात की म्हणत नाही? हा, शिकलो, माळ्या आल्या, अमक तमक तमक, पण आम्ही कुठे आंदोलन करत नाही. म्हणतो की नाही असं भाषणावर? म्हणतो ना. परंतु कधी या विचाराला की शिकलेला माणूस आंदोलन का करत नाही? कारण ज्याला आम्ही शिक्षण म्हणतो ते बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं, असा त्याचा अर्थ लावला तर शाळा कॉलेजमधलं शिक्षण असेल नोकरी करता उपयोगी. परंतु या शिक्षणाला जर मी प्रबोधन म्हटलं, या शिक्षणासाठी जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे, तो प्रबोधित झाला तो कृती करेल ना. ज्या संवादाचा, ज्या कम्युनिकेशनचा परिणाम कृतीत होत नसेल ते एज्युकेशन नाही, ते इन्फॉर्मेशन फीडिंग म्हणतात त्याला. फक्त आपण माहिती दिलेली आहे, आवश्यक नाही की त्याचा परिणाम कृतीत होईल. म्हणून मग तो शब्द तिथे प्रबोधन आहे. ही जी प्रक्रिया आहे ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रबोधनाची प्रक्रिया आहे. म्हणजे मग आपण जे काही सांगणार आहोत ते अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. कशा पद्धतीने? त्याने ऐकलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, त्याला समजलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, त्याने स्वीकारलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, आणि त्याने कृती केली पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. मी जे सांगतो ते कृतीत परिवर्तित होत नसेल तर हा त्याचा दोष नाही, हा माझा दोष आहे. प्रशिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये हे पहिल्यांदा पाहिलं जातं. सत्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा हक्क हे लिहायची गरज काय? विचार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हक्क याची गरज काय? बाहेर तर कोणी तुम्हाला प्रश्न विचारू देत नाही, इथेही तुम्ही प्रश्न विचारणार नसाल तर या स्वातंत्र्याच्या हक्काची गरज काय? हे जे आहे सत्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा हक्क, हा अनुच्छेद 25च्या सुरुवातीला जाऊन घरी वाचायचं. अनुच्छेद 25 धर्म स्वातंत्र्याच्या हक्काच्या त्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे. घरी जाऊन वाचायचं. का लिहिला वगैरे हे प्रश्न नंतर केव्हा तरी विचारा, त्याचं उत्तर नंतर. बाबासाहेबांना हा नेहमी प्रश्न विचारला जात होता, हे तुम्ही समजून घ्या बाबासाहेबांना, की हे निरक्षर,
दरिद्री, अंधश्रद्धाळू, गरीब अशा लोकांना तुम्ही मताचा अधिकार का देता? अशा लोकांना तुम्ही मताचा अधिकार का देता? 1919 ला हा प्रश्न विचारला. कुठे विचारला? आता ऐकलं ना तुम्ही? साऊथ बरो समितीला विचारला, जेव्हा बाबासाहेबांनी मताचा अधिकार मागितला. कोणासाठी मागितला? कोणासाठी मागितला मताचा अधिकार? सर्वसामान्य अशिक्षित लोकांना, दलितांना, जे शिकलेले नाहीत त्यांना. कोणासाठी मागितला मताचा अधिकार? 1919 चं निवेदन कोणासाठी होतं? 18 वर्ष हं? 18 वर्ष पूर्ण झाले. मी 1919 सांगतोय. म्हणजे साऊथ बरो समिती नाव तरी ऐकलेलं आहे? वाचा. मताचा अधिकार मागितला, अस्पृश्यांसाठी मागितला. लक्षात घ्या, अस्पृश्यांसाठी मागितला. आणि केवळ मताचा अधिकार नाही, त्यांनी म्हटलं की आम्हाला आमचं प्रतिनिधित्वही पाहिजे. हे सब लक्षात घ्या. आम्हाला आमचं प्रतिनिधित्वही पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की दुसऱ्याने माझं प्रतिनिधित्व करावं, त्याच्यासाठी मला मताचा अधिकार नको आहे. जर आम्ही आमचं प्रतिनिधित्व केलं नाही तर जे आमचं प्रतिनिधित्व करतील ते आमचे मालक होतील. आमचं प्रतिनिधित्व पाहिजे. प्रश्न विचारला, कारण त्या काळी मताचा अधिकार सीमित होता ना. काही क्वालिफिकेशन्स होत्या, शिकलेले असणं, उत्पन्न असणं वगैरे वगैरे वगैरे. सीमित मताधिकार होता, लिमिटेड फ्रँचाईज होता. बाबासाहेबांना प्रश्न विचारला की या निरक्षर अशिक्षित लोकांना मताचा अधिकार का? कारण तुमच्याही पुढे बसलेले लोक कदाचित कमी शिकलेले असतील, तुमच्यापेक्षा कमी शिकलेले असतील. 1928 साली हा प्रश्न विचारला सायमन कमिशन मध्ये. 1932 साली राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये हा प्रश्न विचारला बाबासाहेबांना, कोणाला मताचा अधिकार द्यावा आणि का द्यावा? कारण हे मताच्या अधिकाराचा इथे प्रश्न होता. सत्सद्विवेक बुद्धीने वापर करतील याची गॅरंटी काय? त्यांना बुद्धी आहे असं कोणी समजतं का तुम्हाला? बुद्धी आहे असं? संविधान सभेत हा प्रश्न विचारला जेव्हा सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा विचार बाबासाहेबांनी मांडला, तेव्हाही विरोध करणारे लोक होते ना. तेव्हाही विरोध करणारे लोक होते संविधान सभेत. पंडित हृदयनाथ कुंजू सारख्या माणसाने विरोध केला या हक्काला. तरी बाबासाहेबांनी मताचा अधिकार का दिला? त्याला कारण बाबासाहेबांचा विश्वास होता की माणूस जन्माला येतो तो सत्सद विवेक बुद्धी घेऊन जन्माला येतो, असा बाबासाहेबांचा विश्वास होता. आता आपण तो खोटा ठरवायचा संकल्पच केलेला असेल तर त्याला माझा नाईलाज आहे आणि त्यांचाही नाईलाज. पण त्यांचा ठाम विश्वास होता की माणूस जन्माला येतो तो बुद्धी घेऊन येतो, ब्रेन घेऊन येतो. येतो की येत नाही? मग त्याचं प्रतीक काय? त्याला बुद्धी आहे. कशा आधारावर तपासणार? काही तर इंडिकेटर असेल ना, साधं सुद्धा समजेल असं. त्याच्या व्यवहारावरून, बोलण्यावरून. बर, इथे समजा तुम्ही बसलेले आहात, तुम्हाला बुद्धी आहे हे सिद्ध करा म्हटलं तर काय कराल तुम्ही? माणूस हा हा माणूस हा जसा भारताचा स्वार्थी प्राणी आहे. आपला स्वार्थ कुठं असलं आहे म्हणजे आपल्या विवेकाच्या हिशोबाने पुढं स्वार्थ आहे, पुढं किती सिंपल सिंपल गोष्टी आहेत ना, तुम्ही फार कॉम्प्लिकेटेड बनवता. हा, बुद्धी आहे, ज्याला बुद्धी आहे तो प्रश्न विचारतो. ज्याला बुद्धी आहे त्याला प्रश्न पडतात. तुम्हाला प्रश्न पडतात का कधी? कधी प्रश्न विचारले का तुम्ही? शाळेत तर कोणी तुम्हाला विचारत येत नाही, कारण शिक्षक सर्वज्ञ असतो. परंतु अशा प्रकारच्या शिबिरामध्ये जर प्रश्नोत्तर झाली नाहीत, अशा प्रकारच्या शिबिरामध्ये जर प्रश्नोत्तर झाली नाही तर तुम्हाला समजलं हे कसं कळावं? कारण जी प्रक्रिया मी सांगितली, मी ऐकलं, मला समजलं, मी स्वीकारलं, मी कृती करणार,
ही प्रक्रिया जर पूर्ण व्हायची असेल तर तुम्हाला समजलं असं कळलं पाहिजे ना. मग समोरच्या माणसाला समजलं की समजलं नाही हे कसं कळेल तुम्हाला? तो प्रश्न करत तुम्हाला हा. म्हणून मग तुमची तयारी काय पाहिजे? केवळ सांगण्याची तयारी पाहिजे की प्रश्नोत्तराची तयारी पाहिजे? प्रश्न आस्क हा शब्द तिथे येतो. आस्क हा शब्द तिथे येतो. म्हणजे मी बरेचदा उदाहरण देतो, साधं उदाहरण देतो. एक नोबेल प्राइज, फिजिक्सचा नोबेल प्राइज विनर होता. त्याचं नाव राबी. राबी ज्यूइश होता तो, येईल पहिलं नाव. त्याला फिजिक्सचं नोबेल प्राइज मिळालं आणि त्याने म्हटलं की याचं श्रेय कोणाला? तर त्याने म्हटलं माझ्या आईला याचं श्रेय आहे. तर म्हणे आईला का? इजाबेल राबी त्याचं नाव. आईला का? तर तो म्हणाला की मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा घरी आल्यावर माझी आई मला विचारत होती, शाळेतून घरी आल्यावर, तुम्ही आई बाप आहात, शाळेतून मुलगा घरी आल्यावर काय विचारता? काय शिकवलं गेलं, कसं वागलं, वगैरे वगैरे. काय विचारता तुम्ही आपल्या मुलांना? तुमच्या आई वडिलांनी काय विचारलं होतं तुम्हाला? हेच ना, काय शिकलास, काय शिकला नाही, बरोबर आहे. पण तो म्हणतो की माझी आई मला हे नव्हती विचारत. माझी आई विचारत होती की तू आज तुझ्या शिक्षकांना कोणता प्रश्न विचारला. काय विचारत होती माझी आई? तू आज तुझ्या शिक्षकांना कोणता प्रश्न विचारला. आपली संस्कृती, आपण भारतीय संस्कृती म्हणू, कोणतीही संस्कृती म्हणू, आपली संस्कृती प्रश्न विचारायला अनुमती देत नाही. तुला काय समजते? मोठा शहाणा झालास, बरोबर आहे. आपली संस्कृती प्रश्न विचारायला अनुमती देत नाही. देते का अनुमती? आणि आपण सर्व एवढे कंडिशन झालेलो आहोत की म्हणून आपण प्रश्न विचारत नाही. प्रश्न मनात असला तरीही चुकीचं आहे की बरोबर आहे, विचारलं तर काय होईल, समोरचा नाराज होईल का, बरोबर आहे का? किती वेळा तुम्ही प्रश्न विचारले, भाषण दिलीत, मी ऐकली तुमची भाषण, परंतु चर्चा सत्रामध्ये प्रश्न विचारल्याचं मला आठवत नाही कोणी विचारला बाबा एखादा प्रश्न. कारण मला नेहमी वाटतं की मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा मला तुम्ही प्रश्न विचारावेत. अनचॅलेंज कोणीही जाऊ नये तुमच्याशी, अनचॅलेंज कोणीही जाऊ नये. मला कधी तुम्ही प्रश्न विचारता मला नाही आठवत कधी. याचा अर्थ एकच होतो, नाही तर तुम्हाला काही कळलं नाही आणि हा एक भाग झाला, किंवा कळलं असेल तर इतकं परफेक्ट होतं ते की माझ्या इतका तर विद्वानच माणूस नाही जगात कोणी. आणि दोन्ही खोट्या गोष्टी आहेत, दोन्ही चुकीच्या आहेत. दोन्ही निष्कर्ष काय आहेत? चुकीचे आहेत. दोन्ही निष्कर्ष काय आहेत? चुकीचे आहेत. म्हणून जर तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधणार आहात त्याला कळलं की कळलं नाही हे जाणून घेण्यासाठी त्याला संधी दिली पाहिजे. आस्क शब्द आहे, त्याला संधी दिली पाहिजे. संधी दिल्यावर कळेल त्याला. प्रश्न पडतात माणसाला, परंतु तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे. याच्यासाठी प्रशिक्षण शिबिराची सुरुवात आज का? आस्क वाय, प्रश्न का पडतात? प्रशिक्षण शिबिरामध्ये असे प्रश्न का उपस्थित होतात? आपण प्रशिक्षण शिबिराविषयी बोलतो. का उपस्थित होतात? काय धारणा याच्या पाठीमागे? डॉक्टर आंबेडकरांनी सत्सद्विवेक बुद्धीचा हक्क दिलेला आहे. वाय? शिबिराच्या संदर्भात जेव्हा असं बोललं जातं तेव्हा एक धारणा आहे त्याच्या पाठीमागे. ती धारणा फार साधीसुधी आहे की इथे बसलेला प्रत्येक माणूस हा माणूस आहे, नंबर एक, बरोबर आहे. त्याला बुद्धी आहे, तो विचार करू शकतो, त्याचे काही अनुभव आहेत. आणि त्यामुळे इथे येणारी प्रत्येक व्यक्ती या शिबिरामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करण्याकरता सक्षम आहे. हा शिबिराचा मूळ आधार आहे.
व्यक्तीवर विश्वास. प्रत्येक जण या ठिकाणी येतोय तो काही ना काहीतरी योगदान देण्यास सक्षम आहे, हा विश्वास आहे याच्यावर. आता योगदान देणं दोन प्रकारचं असू शकते. एकाला आम्ही म्हणतो पॅसिव्ह, दुसऱ्याला म्हणतो ऍक्टिव्ह. आलो, बसलो, शांत चित्ताने त्यांच्यासारखा असा बिलकुल चित्त देऊन ऐकणारा कोणीच नाही. असा एखादा असेल पूर्ण ऐकतोय, तरीही याला पॅसिव्ह पार्टिसिपेशन म्हणतात. परंतु जो बोलतो, प्रश्न विचारतो, योगदान देतो, त्याला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात? ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. आणि मग हे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हवं असेल, का हवं आहे? बेसिकली तुम्ही हे मानता का की प्रत्येकाला योगदान देण्याची क्षमता आहे प्रत्येकामध्ये? मानता का तुम्ही? आहे. पण कधी कधी सुनाला म्हणजे चान्स भेटत नाही. हे शेखर गायकवाड, प्रदीप गायकवाडांना सांगा तुम्ही, आम्हाला योगदान द्यायचं असतं पण आम्हाला चान्स मिळत नाही. नाही नाही, असं जनरल गोष्ट करत आहे. तर आपण जेव्हा प्रशिक्षणाविषयी बोलतो तेव्हा त्याचा मूळ आधार हा आहे की इथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही शिकण्यासाठी आलेली आहे, इन्क्लुडिंग आम्ही सर्व. प्रत्येक व्यक्ती शिकण्यासाठी आलेली आहे आणि हे शिक्षण आदान प्रदानातून होते. त्याचा आधार आहे की प्रत्येकाजवळ काहीतरी देण्याची क्षमता आहे. भाषण असेल तर वन वे असतं त्या सोडा. परंतु ज्याला आम्ही प्रशिक्षण शिबिर असे म्हणतो, तिथे मग आमचं हे जबाबदारी होते की प्रत्येकाला योगदान देण्याची संधी मिळाली पाहिजे. सगळेच बोलतील, सगळेच प्रश्न विचारतील, काही आवश्यक नाही. परंतु वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग आवश्यक आहे. का आवश्यक आहे सहभाग? त्याने ऐकल्याने समाधान होत नाही का आमचं? का? कारण काही सिद्धांत मांडले जातात. लक्ष द्या. मी ऐकलं तर लक्षात राहील, बरोबर आहे? किती काळ लक्षात राहील? इथून किती घेऊन जाणार तुम्ही? 100% मी किंवा प्रदीपने सांगितलं. किती टक्के घेऊन जाल तुम्ही इथून घरी? 100%? किती पर्सेंट? आणि काळाच्या ओघात किती कायम राहील? कबूल आहे, परंतु काही सिद्धांत मांडता येतील ना, किती कायम राहील? लक्षात आली का मर्यादा? ऐकण्याची मर्यादा लक्षात आली. दुसरं आहे, म्हणतात मी पाहिलं तर नाही, ऐकलं तर विसरेन, पाहिलं तर लक्षात राहील. ऐकलेली घटना आपण विसरतो, पण पाहिलं, आता तुम्ही जे उपस्थित आहात, लक्षात राहील. आणि केलं तर शिकेल. याला पार्टिसिपेशन म्हणतात. केलं तर प्रश्न विचारलेला माणूस इथे जे झालं ते कधी विसरेल का? कारण ते त्याचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. आणि त्यामुळे मग जर आम्हाला हे रिटेन करायचं असेल तर त्याला करायची संधी मिळाली पाहिजे. याकरता आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो सहभागासाठी. मी आस्कचा विचार करत होतो. आस्क, ए म्हणजे ॲटिट्यूड. आम्ही जेव्हा हे सगळं घेऊन जाणार तेव्हा ज्याच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत त्या व्यक्तीच्या प्रवृत्ती किंवा मूल्यामध्ये सकारात्मक बदल झाला पाहिजे, नाही का? समाजाप्रती निष्ठा, बाबासाहेबांप्रती त्याचा जे काही असेल नसेल ते, या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे. मला काय करायचं आहे, ही प्रवृत्ती जर सकारात्मकरित्या बदलवायची असेल तर प्रशिक्षणाचा एक भाग नेहमी असतो, आपण जो काही संवाद साधणार आहे त्याचा एक भाग नेहमी असतो की आपण मूल्य सांगतो आहोत. आपण काय सांगतो आहोत? मूल्य सांगतो आहोत. आता हे मूल्य सांगून येत नाहीत.
मूल्य सांगून येत नाही. उपाशी माणूस आणि उपवास करणारा माणूस याच्यात काय अंतर आहे खूप मोठा फरक आहे सर. सांगा ना. त्याच्याकडे उपवास खाल्ले करणारा नाही म्हणून स्वतःच्या इच्छाने करतो सर, आणि उपाशी माणसाकडे अन्न नाही राहत. अन्न नाही राहत. मग उपवास करणाऱ्याला उपाशी माणसाचं दुःख कळेल का? नाही. लक्षात आला का माझा मुद्दा? दोघंही उपवासच आहे, दोघंही उपाशीच आहेत की नाही, परंतु उपवास करणाऱ्याला उपाशी माणसाचं दुःख कळेल का? नाही कळणार. मग उपाशी माणसाचं दुःख कळावायचं असेल तर त्याला उपवास, त्याला त्याच्या घरी काही नसणं वगैरे वगैरे गोष्टी आल्यात की नाही, म्हणून तो गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणतात ना बाबासाहेब. जो गुलाम नाही त्याला गुलामाची जाणीव होईल का? हे सगळं बाबासाहेबांचंच आहे ना. आणि मग उपवासाचं दुःख कोणाला कळतं? ज्याच्या घरी अन्नधान्य नाही. याला म्हणतात एक्सपिरियन्शियल लर्निंग, इंग्रजीमध्ये शब्द आहे, याला अनुभवातून शिक्षण म्हणतात. जेव्हा आपल्याला अशी मूल्य द्यावयाची असतात तेव्हा त्याला तसा अनुभव मिळेल, हे भाषणाने येत नाही. लक्षात आलं का? हे भाषणाने नाही आहेत, ही जगावी लागतात, हे जगावे लागतात. कारण याला इंग्रजीमधील शब्द वापरलेले आहेत, एम्पथी आणि सिम्पथी, या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे सहानुभूती आणि सह अनुभूती या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. सहानुभूतीने मी भिकाऱ्याला काही दे, परंतु सहानुभूती, तू दुःखी आहेस, हे तुझं दुःख माझं दुःख आहे, हे ते जाणून घ्यावं लागतं. आणि म्हणून प्रशिक्षण जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला त्याला मूल्य जगायची संधी दिली पाहिजे, त्याला मूल्य जगायची संधी दिली पाहिजे. साधं आहे, तुम्ही व्यवस्था करतात, कधीतरी आपल्याला प्रॅक्टिकल करायला मिळावं असं वाटतं. स्किल्स, आपण नॉलेज पासून सुरुवात करूया. प्रशिक्षण शिबिरात आपल्याला नॉलेज द्यावं लागतं. आपण हे सगळी माहिती सांगणार आहोत, परंतु या सांगितलेल्या माहितीचा उपयोग करण्याचं कौशल्य पाहिजे की नाही. तुम्हाला सांगितलं, परंतु जसं आपण म्हटलं कम्युनिकेशन स्किल वगैरे, तर उपयोग करण्याचं कौशल्य, आणि ते समाजाच्या हिताचं असावं याची मूल्य. म्हणजे प्रशिक्षण शिबिरातून 3 गोष्टी सांगितल्या जातात. ज्ञान दिलं जातं, त्या ज्ञानाचा उपयोग करण्याचं कौशल्य दिलं जातं, आणि ते सकारात्मक असावं, समाजाच्या हिताचं असावं यासाठीची मूल्य दिली जातात. म्हणजे फक्त माहिती दिली जाते का? फक्त नॉलेज दिलं जातं का? नाही. काय काय दिलं जातं? नॉलेज, स्किल्स आणि ॲटिट्यूड दिले जातात. मग फक्त भाषणाने हे सगळं होईल का? नॉलेज भाषणाने दिलं जाऊ शकतं, स्किल्स करावे लागतील आणि ॲटिट्यूड जगावे लागतील, तर कदाचित लोक तयार होऊ शकतात. याला आपण प्रशिक्षण म्हणतो. याला आपण काय म्हणतो? प्रशिक्षण म्हणतो. इथे थांबू का?